कालच्या क्लासमध्ये आपण 15वा घटक कंप्लीट केलेला आहे. आजच्या क्लासमध्ये आपण आणि दुसरी गोष्ट, कालच्या क्लासमध्ये आपण अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं परस्पर रूपांतर, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्तमध्ये कसं करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिकमध्ये कसं करायचं, हे सगळे बेसिक पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर आज आपण 16.1 हा स्वाध्याय सुरू करूया. त्याच्यामध्ये प्रश्न पहिला पहा. पुढीलपैकी एक अपूर्णांक उरलेल्या 3 अपूर्णांकांपेक्षा वेगळा आहे, तर तो अपूर्णांक कोणता? प्रश्न पहिला. 19/4, 17/4, 3/4 आणि 5/4. तर पहा, वेगळा अपूर्णांक कोणता आहे असं विचारलंय. हा अपूर्णांक अंशाधिक आहे. याच्यामध्ये अंश मोठा आहे, याच्यामध्ये अंश मोठा आहे आणि याच्यामध्ये पण अंश मोठा आहे. आणि हा जो आहे हा कसा आहे? छेदाधिक, म्हणजे याचा छेद मोठा आहे पहा अंशापेक्षा, म्हणजे हा अपूर्णांक वेगळा आहे. पहा कोणत्या पर्यायामध्ये दिसेल? पर्याय क्रमांक ठीक आहे. दुसरा प्रश्न समजले सर्वांना? 21/4 च्या छेदस्थानी पुढीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल? 21/4 मध्ये पहा, छेदस्थानी पुढीलपैकी कोणती सर्वात लहान संख्या मिळवावी लागेल. छेदस्थानी मिळवायची, अंश आहे असा राहील. पहा, लक्ष द्या, अंश आहे असा राहील, फक्त छेदस्थानी मिळवायची. बरोबर. हां, पूर्वी 4 आहे, आता पर्याय काय दिलेत? 17. पहिला पर्याय दिलाय 17, दुसरा 16, तिसरा 18 आणि चौथा 19. पहा, पहिला पर्याय जर मिळवला, 17 अधिक 4 किती? 21. म्हणजे इथं 21च होईल, म्हणजे हा छेद मोठा होईल का? नाही. 16 मिळवलं तर किती होईल? 20 होईल. छेद मोठा होईल का? नाही. 18 मिळवलं तर किती येईल? 22. म्हणजे छेद मोठा होतोय. हा, म्हणजे काय येईल? 4 अधिक 18 मिळवावं लागेल, म्हणजे 21/22. छेद मोठा होतोय, म्हणजे ऑप्शन नंबर 3 उत्तर येत आहे. पहा, समजलं सर्वांना? सिंपल आहे. अंश आहे असं ठेवा आणि छेदामध्ये पर्यायामधला कोणता संख्या किंवा कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेद मोठा होईल ते चेक करायचं फक्त. ठीक आहे. प्रश्न तिसरा. 13/5 हा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूपात कसा लिहाल? 13/5. आता याच्यामध्ये पर्यायांचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता, किंवा मी दुसरा पण तुम्हाला मेथड सांगितलेली आहे. कसा? बघा, आता 13/5 म्हणजे 13/5 असतं. बरोबर. मग भाग 5 दोन्ही म्हणजे बाकी किती उरते? 3. आणि या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करत असताना कसं करतोय आपण? बघा, भागाकार आणि बाकी छेद आहे असा. बरोबर. हे सूत्र आपण लिहितोय. ओके. भागाकार किती आला? 2, बाकी 3 आणि याचा छेद आहे असा 5. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर झालं. पर्याय क्रमांक 1. समजले सर्वांना? आता दुसरी महत्वाची गोष्ट पहा, तुम्ही पर्याय चेक करून घेऊ शकता. 5 दोन्ही 10, 10 अधिक 3 13/5. पहिला पर्याय येईल. दुसरा बघा, 5 एके 5, 8 आणि 5 13/5. तोच अपूर्णांक येतोय, पण भागाकार करून कसं येत आहे? 2.3/5 येत आहे. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1च येईल. चौथा. बरं, ठीक आहे. 1.3/8 बरोबर किती? चला काय करतोय आपण?
छेद आहे असा, त्यानंतर 1 आणि 8चा गुणाकार करतोय आणि अधिक 3. ठीक आहे, 8 एके 8, 8 अधिक 3 छेद 8 अधिक 3 छेद 8 आणि यांची बेरीज केल्यानंतर मला किती मिळत आहे? 11 छेद 8. पर्याय क्रमांक 2. समजलं सर्वांना? हे बेसिक आहे, सिंपल. ठीक आहे, 5वा प्रश्न. पुढीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? चला, कोण सांगेल? का बरं? का चुकीचा आहे तो? चौथा आहे 12.12/11. पायाच्यामध्ये लक्ष द्या, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 3/5 हा छेदाधिक अपूर्णांक आहे. कोणता? आणि याचं रूपांतर केल्यानंतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांक मिळतो, बरोबर आहे. परंतु इथं पण छेदाधिक आहे, इथं छेदाधिक आहे, इथं पण छेदाधिक आहे, इथं मात्र अंशाधिक आहे. हा म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे, म्हणजे चुकीचाच विचारला आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक काय येईल? 4. हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा मात्र चुकीचा आहे. आणि आपल्याला चुकीचा विचारलेला आहे, त्याच्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. समजले सर्वांना? पक्का? पुढे चला. 33/7 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यास मिळणारे उत्तर पुढीलपैकी कोणते? 6वा प्रश्न. 33/7. चला, भागाकार करून घ्या. 7 चौक 13तून 8 गेले, बोला. 0. ठीक आहे, तर मग अशी मी सांगितल्या पद्धतीनं भागाकार हा पूर्णांक असणार आहे तुमचा, आणि बाकी भागाकार आहे 4 5/7. जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता मिळतोय? 4.5/7. पर्याय क्रमांक 2. समजलं सर्वांना? ओके, लिहा. प्रश्न क्रमांक 7. पुढील पर्यायातील कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही? पहिला पर्याय पहा, 22/7. दुसरा 5/4. तिसरा 12/11. आणि चौथा 4/5. पहा, पहिला पर्याय 22/7 म्हणजे अंशाधिक आहे, तर अंश छेदापेक्षा मोठा आहे, म्हणजे याचं रूपांतर आपण करू शकतोय पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. इथं पण अंशाधिक आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये पण अंशाधिक आहे, मात्र चौथ्या पर्यायामध्ये छेदाधिक अपूर्णांक आहे, म्हणून काय येणार? पर्याय 4. समजलं? प्रश्न क्रमांक 8. 120/17 हा अंशाधिक अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूपात कसा लिहाल? तुम्हाला माहिती आहे, 120/17 भागाकार करावा लागेल. 17/7 बाकी उरली 1. हा म्हणजे 7.1/17. पर्याय पर्याय क्रमांक 1 येईल. समजले सर्वांना? प्रश्न क्रमांक 9. 9.7/8 बरोबर किती? चला, याच्यासाठी काय करतो आपण? छेद आहे असा ठेवतोय. 9 आणि 8 पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करून त्याच्यामध्ये अंश मिळवतो.
8 9 72 अधिक 7 छेद 8 बरोबर. म्हणजे किती येईल 79 छेद 8 आहे का पर्याय क्रमांक 3. समजलं पक्का. चला लास्ट प्रश्न आहे 8.5/7 हे अपूर्णांक रूप अंकात कसं लिहाल. काय म्हटले 8.5/8 हा पूर्णांकामध्ये 8 लिहा आणि 5/8 अशा पद्धतीने. म्हणजे पर्याय क्रमांक समजलं सर्वांना. ठीक आहे. तर इथं आपला स्वाध्याय 16.1 पूर्ण होतोय. पहा घ्या व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर 16.2 सुरू करू. स्वाध्याय 16.2 त्याच्यामध्ये प्रश्न पहिला 7.25 ही संख्या दर्शवणारा अपूर्णांक पुढीलपैकी कोणता आहे. 7.25 चला लक्ष द्या. 7.25 म्हणजे 7 अधिक पावभाग बरोबर आहे. हां म्हणजे 7 पूर्णांक आणि पावभाग त्याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 7.1/4 असं लिहितो. परंतु त्यांनी पर्याय काय दिलेत अंशाधिक अपूर्णांकामध्ये दिलेत. म्हणून आपल्याला परत याचं रूपांतर अंशाधिकमध्ये करावं लागेल. पहा छेद आहे असा ठेवा पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करा त्याच्यामध्ये अंश मिळवा. 7 चौक 28 अधिक 1/4 28 आणि 1 29/4 पर्याय क्रमांक 3. समजलं सर्वांना. ओके. दुसरा प्रश्न पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती. आता 4 ही पर्याय दिलेले आहेत. पहा पहिला 9.3/5 बरोबर 93/5. दुसरा पर्याय आहे 10.7/8 बरोबर 87/8. तिसरा पर्याय आहे 25/9 बरोबर 4.1/9 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 205/8 बरोबर 20.5/8. थोडंसं लक्ष द्या. याचं रूपांतर आपण आता तोंडी करूया. 5 9 45 आणि 3 48 48/5 पाहिजे होतं. चुकीची जोडी आहे. 8 10 80 80 अधिक 7 87/8 बरोबर जोडी आहे. इथं 4 9 36 36 आणि 1 37/9 पाहिजे होतं. चुकीचे. 20 8 160 160 आणि 5 165/8 पाहिजे होतं. चुकीचे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं सर्वांना. चला तिसरा प्रश्न पाहूया. 10.5 या संख्येत पुढीलपैकी कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे बेरीज 11.25 येईल. लक्ष द्या. 10.5 मध्ये कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे बेरीज 11.25 येईल. तोंडी पण तुम्ही सोडवू शकता. हा प्रश्न सिंपल आहे. फक्त तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे. 10.5 म्हणजे 10 आणि अर्धा भाग बरोबर आहे. आणि आपल्याला पाहिजे 11.25 म्हणजे 10 आणि अर्धा आहे आपल्याकडं. आणखी किती भागाची गरज आहे पाऊण. किती भागाची पाऊण.
आणि पाऊण भाग हा कसा दर्शवतात 3/4 असा दर्शवतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 येईल. पहा सव्वा 11 म्हणजे 11.1/4. पर्याय क्रमांक 3. चौथा प्रश्न पाहूया. हे विधान सत्य होण्यासाठी बॉक्सच्या जागी कोणता अंक असावा? बर 12 अधिक बॉक्स छेद 6 बरोबर 13.1/6. ठीक आहे. चला बॉक्सच्या जागी कोणता अंक असावा असं म्हटलेलं आहे त्यांनी. तुम्ही पर्यायांचा वापर करूनही सोडवू शकता. पर्यायांचा वापर पहिला पर्याय दिलेला आहे 7. बॉक्सच्या ठिकाणी 7 ठेवून पहा येते का उत्तर. त्यानंतर 6 ठेवून पहा, त्यानंतर 5, त्यानंतर 9. ठीक आहे. आता या पूर्णांकाचं रूपांतर आपण काय करूया अंशाधिकमध्ये करूया. 13 78. 78 आणि 1 79/6. आपल्याला काय पाहिजे 79/6 पाहिजे. हां या बॉक्समध्ये जर आपण पहिला पर्याय ठेवून पाहिला तर 12 अधिक 7/6 होईल. ठीक आहे. बेरीज करून पाहूया. याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 असतो, याला गुणिले 6 करावं लागेल बरोबर. 12 सक्क किती 72/6 अधिक 7/6. छेद आहे असा राहील आणि 72 आणि 7 किती येईल 79. म्हणजे आपल्याला अपेक्षित उत्तर मिळत आहे. आपल्याला काय पाहिजे 79/6. म्हणजे पहिला पर्याय वापरल्यानंतर लगेच उत्तर मिळत आहे. म्हणून उत्तर काय येईल मग पर्याय क्रमांक 1. समजलं सर्वांना? पक्का? काही नाही, फक्त काय केलेलं आहे तिथं दिलेलं समीकरण मी आहे असं लिहिलं, याचं रूपांतर अंशाधिकमध्ये केलं आणि त्याच्यामध्ये बॉक्समध्ये पर्याय ठेवून पाहिला. पहिलाच पर्याय ठेवला की लगेच उत्तर मिळाले. ठीक आहे. पुढं 5वा प्रश्न. जागा बरं ठीक आहे लिहा. प्रश्न क्रमांक 5. 16/9 हा मोठा आहे 1.9 पेक्षा. आता दोन्ही अपूर्णांकामध्ये तुम्हाला छेद समान दिसतो पहा. इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला एक नियम सांगितलेला आहे. छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा बरोबर. हां मग हा 16 मोठा आहे. 16/9 हा अपूर्णांक मोठा आहे म्हणजे अंश 16 पण मोठा असणार आहे. 16पेक्षा छोटा अंश आला पाहिजे. इकडं आपण काय करतो 9 गुणिले 1 आणि त्याच्यामध्ये स्टार मिळवतो, छेद आहे असा ठेवतो. आता पहा 16/9 हा मोठा आहे. 9 1 9. 9 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर 16पेक्षा छोटी संख्या मिळणार आहे आपल्याला. छोटी पाहिजे. इकडं छोटा आहे आणि हा 16/9 मोठा आहे बरोबर का. हां मग बघा पहिला पर्याय वापरूया 5. 9 आणि 5 किती होईल 14. म्हणजे 16पेक्षा 14 छोटा आहे. ठीक आहे. म्हणजे पहिलाच पर्याय येऊ शकतो. दुसरा आणखी चेक करून घेऊया. दुसरा पर्याय आहे 7. 7 आणि 9 16 नाही येणार. तिसरा पर्याय 8. 8 आणि 9 17. 16पेक्षा छोटा पाहिजे आपल्याला. आणि 0 ते 9/9 एकच येईल, ते काही नाही. म्हणजे 9 अधिक किती घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 1. 9 अधिक 5/9 म्हणजे 16/9 हा मोठा आहे. 9 5 14/9 पेक्षा. म्हणून पर्याय क्रमांक 1.
समजलं सर्वांना? ओके. प्रश्न क्रमांक 6 इकडे लिहितो. पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही? उलटा प्रश्न विचारलाय, म्हणून प्रश्न शेवटपर्यंत व्यवस्थित वाचला पाहिजे. अशा प्रकारचा एक प्रश्न अगोदर पण झालेला आहे पहा. 2.3/4 बरोबर 11/4. 4 दोन्ही 8, 8 आणि 3 11/4. ही योग्य आहे. त्यांनी काय विचारलंय? योग्य नाही. पुढं दुसरा 4.2/3 बरोबर 14/3. पाय येत आहे का? 3 चौक 12, 12 आणि 2 14/3. योग्य आहे. तिसरा पर्याय 28/5 5.3/5. चेक करून घ्या. 5 5 25, 25 आणि 3 28/5. योग्य आहे. आणि चौथी जोडी 2.3/8 बरोबर 23/8. चेक करा. 8 दोन्ही 16 आणि 16 आणि 3 19. 19/8 यायला पाहिजे होतं, त्यांनी 23/8 दिलेले आहे, म्हणजे ही जोडी योग्य नाही. म्हणून पर्याय क्रमांक. सर्वांना समजलं? पुढील प्रश्न 10.3/4 म्हणजे किती? तर इकडे लक्ष द्या. बरोबर. इथं 10 अधिक पाऊण भाग दिलेले बघा. 10 आणि पाऊण काय असते रे? पावणे 11. कुठे दिले? पर्याय क्रमांक. समजलं सर्वांना? परवा एक आपण चार्ट लिहून दिला होता, आठवतंय का? पाव, पाऊण, अर्धा सगळं त्याचा. 8वा प्रश्न. पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? = 19/6. दुसरा आहे 21/4. तिसरा आहे 12/5. चौथा आहे 21/5. काय करावं लागेल? कोण सांगेल? छेद समान करायचे. कसे? बरं, कशाने गुणल्यानंतर छेद समान होतील? बोला. त्यांचा लसावी तर काढावा लागेल, म्हणजे 6च्या 4च्या आणि 5च्या पाड्यामध्ये येणारी कॉमन संख्या. कोण म्हटलं गुणाकार करून? सांगा मग. बोला 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 पटकन, वेळ खूप जातोय. किंवा मग परवा संक्षिप्त रूप आठवत आहे का? आपण मोठ्या अपूर्णांकाला छोटं छोटं बनवत जातोय. मग तसं जर आपण संक्षिप्त रूप देत गेलो आणि दशांश अपूर्णांकामध्ये जर याचं रूपांतर करता आलं तर आणखी सोपं जाईल. बरं मी सांगतो, लक्ष द्या. 6 × 6 6 × 1 18, बाकी उरली 1. इथं पॉईंट द्या 0. 6 × 6 परत 4 उरला 0. 6 6 ठीक आहे, 3.16. दुसरा पर्याय 4 × 4 4 5 20, बाकी 1 उरली 0. 4 दोन्ही 8, परत बाकी 2 उरली 20 झाला. 4 5 20. तिसरा पर्याय 5 × 5 5 दोन्ही उरले 2, 5 चौक. त्याचप्रमाणे 5 चौक 20, 1 उरला, पॉईंट दिला 1 0 दिला. 5 दोन्ही 10. याच्यावरून तुम्ही ठरवू शकताय कोण मोठा आहे कोण छोटा आहे. कसं ओळखणार बघा. 3 5
2 4 सर्वात मोठा कोण आहे मग पर्याय क्रमांक 2. समजलं. घरी थोडी प्रॅक्टिस करायची अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं कसं. ठीक आहे. 9वा प्रश्न. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल. सेम तसाच प्रश्न आहे पण 13/12 6/5 9/8 12/11 सगळे अंशाधिक अपूर्णांक आहेत. कसे आहेत अंशाधिक. सगळ्यांचे अंश मोठे आहेत. हां मग यांचे छेद समान करता येतील का. लसावी काय मिळेल पावर मिळतोय का नाही. मग आता सारखं करूया का 12 एके 12 एके हाचा एक उरला. ठीक आहे. इथं पॉईंट दिला इथं 0 दिला तरी पण भाग जात. परत एक इथं 0 द्या मग इकडे एक 0 आहे. 12×8 = 96. मग राहू द्या 2 डिजिट दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंकांपर्यंत बास करूया. ठीक आहे. हाचा मी मुद्दाम खोडतोय कन्फ्यूज व्हायला नको. पुढं 5 एके 5 किती उरला 1 उरला. इथं पॉईंट इथं 0 5 2 10. पुढं इथं 1.2 आला पण 8 एके 8 किती उरला 1 पॉईंट द्या इथं 0 द्या 8 एके परत बाकी उरली 2 परत 20 झाला 8 2 16. ठीक आहे. परत 11 एके पूर्ण भाग जातोय का इथं 0 इथं 0 11 9 99. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा या दशांश अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा ठरवूया आणि मग त्यानंतर अपूर्णांकामधला ठरवू. ठीक आहे. सगळ्यांचा पूर्णांक 1 आलेला पाहिजे कारण दशांश चिन्हाच्या डावीकडे पूर्णांक असतात. इथं 1 आहे इथं 1 आहे इथं पण 1 आहे इथं 1 आहे. म्हणजे आपल्याला आता कंपॅरिझन फक्त दशांश चिन्हाच्या उजवीकडे जे अंक आलेले आहेत त्यांचं करायचं. बरोबर. मग आपण काय करूया पहा याचा असेल 1.08 याचा आहे 1.2 तिथं मी 20 करतो कारण दशांश चिन्हाच्या पुढं किती त्या 2च्या पुढं किती 0 लिहिले तर त्याची काही किंमत नाही म्हणून 20 करूया आपल्याला सोपं जाईल. 1.12 आणि इथं 1.09. हां आता काय करायला सांगितलंय चढता क्रम. चला चढता क्रम म्हटलं की सगळ्यात लहान सगळ्यात छोटा कोण आहे बघा 0.8. हा सगळ्यात छोटा आहे. ठीक आहे. याच्यापेक्षा मोठा 1.09 याच्यापेक्षा मोठा 1.12 याच्यापेक्षा मोठा 1.20. ठीक आहे. हा जो चढता क्रम आहे हा चढता क्रम आपल्याला काय करायचा आहे अपूर्णांकामध्ये लिहायचा. आता 1.08 याचा मूळ अपूर्णांक कोण आहे 13/12. हे दशांश अपूर्णांक आपल्या सोयीसाठी केलेलं आहे आपण. ठीक आहे. याच्यापेक्षा मोठा कोण आहे पुढं 0.09 म्हणजे 12/11. परत त्याच्यापेक्षा मोठा 1.12 म्हणजे 9/8 आणि त्याच्यापेक्षा मोठा 1.20 म्हणजे 1.2 म्हणजेच 6/5. पहा बरं पर्यायामध्ये कुठं दिसतंय 13/12 12/11 9/8 आणि 6/5. पर्याय क्रमांक समजलं पक्का घ्या लिहून. प्रश्न क्रमांक 10. सुजितने एका दुकानातून 1.25 किलोग्रॅम साखर दुसऱ्या दुकानातून 2.25 किलोग्रॅम साखर खरेदी केली तर त्याने एकूण किती साखर खरेदी केली. सिंपल आहे. तुम्ही तोंडी देखील करू शकता. नसेल तर 1.25 किलोग्रॅम एका दुकानातनं आणि दुसऱ्या दुकानातनं
3.25 किलोग्रॅम. ठीक आहे. 1.25 किलोग्रॅम आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं लिहितो बघा, 1 आणि पाव भाग असं लिहितो आणि 3.25 2 आणि पाऊण भाग. लक्षात येत आहे का? आता यांची बेरीज, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज, पूर्णांकांची बेरीज करून घ्यायची. पूर्णांक 1 आहे, इथं 2 आहे आणि त्यानंतर अपूर्णांकांची बेरीज करून घ्यायची. 2 आणि 1 3 अधिक अपूर्णांकांची बेरीज काय आली, छेद समान आहे असं राहील, 3 आणि 1 4 म्हणजे 3 अधिक 4 एके म्हणजे 4 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 4. समजलं सर्वांना? अतिशय सोपं आहे आणि व्यावहारिक आहे, म्हणजे दररोज आपण साखर आणायला जातोच किराणा दुकानात. पुढं 11वा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. 3/2 अधिक 5/2 अधिक 7/2. सर्वांचा छेद समान आहे. अगोदर बेरीज करून घ्या, छेद आहे असा ठेवा. 3 आणि 5 8, 8 आणि 7. आता डायरेक्ट लिहूया, उगा लहान बाळासारखं नको. आता पहा, पर्याय दिले त्यांनी पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. ठीक आहे, मग भागाकार करून घेऊ. बेसाते बाकी उरली 1, मग याचं पूर्णांकयुक्त कसं लिहिणार तुम्ही, 7.1/2. पर्याय 4. समजलं सर्वांना? पहा पुढील प्रश्न क्रमांक 12. 11/17 व 3/51 यांच्या बेरजेत कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे एकूण बेरीज 1 येईल. खूप मजेशीर प्रश्न आहे, थोडंसं लक्ष द्या. 11/17 आणि 3/51 यांच्या बेरजेमध्ये अजून किती मिळवावं म्हणजे उत्तर 1 येईल. उत्तर 1 कधी येतं सांगतो तुम्हाला. उत्तर 1 केव्हा येणार आहे, छेद एक काम करूया आपण, अगोदर यांची बेरीज करून घेऊया. 11/17 छेद समान करण्यासाठी मला 17×51 अंशामध्ये पण 3 गुणून घेतो, 3/51. ठीक आहे, यांची बेरीज अगोदर करून घेऊया. 11×1 33, 33/51 अधिक 3/51. छेद आहे असं ठेवा, 33 आणि 3 36, 36/51 मध्ये मला 51च आहे, छेद 51च राहणार आहे. फक्त ज्यावेळी अंश 51 येईल त्यावेळेस माझं उत्तर 1 येणार. बघा लक्ष द्या, कारण अंश आणि छेद समान असेल तर 51 1 51 1 येईल. ठीक आहे, हा म्हणजे मला काय करायचं आहे, 36 मध्ये आणखी किती मिळवावं म्हणजे 51 येईल. बघा काय करावं लागेल, 51 मधून 36 वजा करावं लागेल. बरोबर आहे का? किती मिळवावं लागेल मग 15. किती मिळवावं लागेल 15. समजतंय का? जर समजा मी इथं 15 मिळवलं तर मला अंश 51 मिळेल, छेद 51 आहेच, म्हणजे उत्तर माझं 1 येईल. हां, पर्याय किती येईल 2. समजलंय का? हां, कन्फ्यूज व्हायचं नाही, व्यवस्थित समजून घ्यायचं. प्रश्न क्रमांक 13. चला लास्ट क्वेश्चन आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न प्रकार आहे, 2019ला आलेला आहे. पहा 3/5 3/2 3/8 3/7 या अपूर्णांकांची उत्तरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक किती. चला अपूर्णांक सांगा. 3/5 3/2 3/8. सर्व अपूर्णांकांचा अंश समान आहे. अंश समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद छोटा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. आता आपल्याला सर्वात छोटा
आणि सर्वात मोठा अपूर्णांक पाहिजे. कारण काय सांगितलं त्यांनी, त्यांच्यामधील फरक काढायला सांगितलं आहे, त्यांची वजाबाकी करायची. फरक म्हणजे वजाबाकी. आता चढता किंवा उतरता क्रम लिहिण्याची गरज आहे का, डायरेक्टली आपण मोठा आणि छोटा ओळखू शकतोय. बघा अंश समान आहे, ज्याचा छेद सर्वात लहान असणार तो अपूर्णांक मोठा. कोणाचा छेद लहान आहे, 3/2. हा आहे मोठा अपूर्णांक. आणि सर्वात लहान लहान. चला मोठ्या अपूर्णांकातून लहान अपूर्णांक वजा करतो आपण. आता छेद सारखा करायचा आहे मला. इथं कितीने गुणावं लागेल, 4ने. कारण 2 चोक 8 म्हणजे माझा छेद सारखा होईल. पहा 3 चोक 12 छेद 8 3/8. ठीक आहे, छेद आहे असं राहू द्या. अंशांची वजाबाकी करा. 12तून 3 गेले 9/8. ठीक आहे. आता पुढं हा तर पर्याय मला कुठं दिसत नाही. ठीक आहे, मग याचा सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे. म्हणजे तो कुठं दिसतोय पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये. इथं लिहितो मी. याला कितीने गुणलंय, 2ने. 9 2 18 8 2 16. पर्याय क्रमांक 1 हा सममूल्य अपूर्णांक आहे 9/8चा. समजलं सर्वांना, पक्का. ठीक आहे, तर हा स्वाध्याय 16.2 इथं आपला कंप्लीट होतोय.